मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भांडूपमध्ये भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवीत साजरा। तर मुलुंडमध्ये कन्स्ट्रक्शन साईटवर पाण्यातून विजेचा झटका लागून तरुणीचा मृत्यू। श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शिवभक्तांनी केले शंकराचे पूजन। श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्य, उपवास हे सर्व काही सुरू होते। कालपासून श्रावण महिन्याचा शुभारंभ झाला असून आज श्रावणातील पहिला सोमवार। श्रावणी सोमवार निमित्त भक्तजण शंकराच्या मंदिरात जाऊन मनोभावे त्याची पूजा करतात। ठाण्यातील ऐतिहासिक नंदीबाबा मंदिरातही अशीच पूजा आज केली गेली। या मंदिरातील पिंडीवर दूध, बेल, फुले, तांदूळ अर्पण करून महिलांनी त्याचे पूजन केले। हे मंदिर स्वयंभू असून येथे नंदी, श्रीरंगी, वीरभद्र, कातेय, कुबेर यांच्या प्रतिकृती आहेत। नवसाला पावणारा नंदीबाबा म्हणून मंदिराची ख्याती असून नवस पूर्ण होणारा भक्तवर्ग हा नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिरात येऊन घंटा बांधतो। संपूर्ण मंदिर हे घंटांनी सजले असून आज येथे फुलांची वाडी भरली होती। धार्मिक उपक्रम राबवीत शिवशंकराची पूजा केली जाते, असे पुजारी महादेव उपाध्याय यांनी सांगितले। यहाँ पे सुबह रुद्राभिषेक होता है 4 बजे से 8 बजे तक। उसके बाद दर्शन, लोगों का दर्शन चालू होता है। और जो अलग अलग किस्म के सावन महीने में अलग आदमी लोग सजाते हैं यहाँ पे फूलों से, और ज़्यादा करके यहाँ मन्नत पूरा होती है। ये घंटी चढ़ी है, जितना ज़्यादा करके घंटी चढ़ती है नवस का पूरा होती है। और यहाँ पे हर गुरुवार को भंडारा होता है, अन्नदान होता है। कम से 800-900 लोग ऐसा भोजन करने आते, गरीब लोग। और हर शनिवार को, महीने का जो शेवटचा शनिवार है वो शनिवार को हाँ, ये जो नवस पूरा होने के बाद चढ़ाते हैं यहाँ पे। जगह बहुत सारी घंटे अंदर भी पड़े हैं ऐसा। स्वयंभू मंदिर है, इसमें नंदी है, श्रृंगी और वीरभद्र, कात्यायन और कुबेर का है। 5 मूर्ति है यहाँ पे, स्वयंभू मूर्ति है। यहाँ से 60-70 साल से ऐसे पूजा होती है। तर महिला भक्तवर्गाने श्रावणी सोमवारचे महत्त्व सांगितले। कंकु, चावल, रोली, मौली, कच्चा दूध, जल, फूल, बेलपत्र, ये सब। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळकुंमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळकुंमध्ये शिवसेना ठाणे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते। ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 112 आणि 60 मधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अशी चित्रे रेखाटली होती। तर अशा प्रकारच्या उपक्रमातून मुलांना अभ्यास करण्याकरिता प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे आयोजक सुनील पाटील यांनी म्हटले। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्रीमान उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी जपून ठाणे महानगरपालिका शाळांमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप असा कार्यक्रम गेली 6 वर्ष आम्ही सातत्याने सुरू ठेवलेला आहे। त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे महापालिका शाळांमध्ये बाळकुंभ, ढोकाळी, कोळशत, माजिवडा, पानखंडा, टकारडा आदी गावातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचं वाटप असा आगळावेगळा कार्यक्रम करून उद्धव साहेबांना मानाचा मुजरा आम्ही करीत आहोत। जे विद्यार्थी तळागाळातील गरीब आणि गरजू आहेत अशा विद्यार्थ्यांना गेली 6 वर्ष आम्ही सातत्याने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहोत। आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय उद्धव साहेबांना निरोगाने दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो। ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी हे अत्यंत गरजू आणि तळागाळातील असतात। अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सहजासहजी उपलब्ध होत नाही, याची जाणीव ठेवून एक सामाजिक बांधिलकी ठेवून या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध कसं करून देता येईल यासाठी आमचा सातत्याने हा प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून आम्ही यांना शैक्षणिक साहित्य दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छाही दिल्या जातात। या कार्यक्रमात संतोष भोईर, चेतन चौधरी, नितीन पाटील यांच्यासह इतरांचेही महत्त्वाचे सहकार्य लाभले। शाळकरी विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। भांडूपमध्ये भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2014 संपन्न। युवक प्रतिष्ठान आयोजित भारतीय जनता युवा मोर्चाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2014 भांडूपमधील पराग विद्यालयात शनिवारी पार पडला। या गुणगौरव सोहळ्यात 10वी व 12वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।
या सोहळ्यात पालक आणि विद्यार्थ्यांसमवेत अनेक मान्यवर आणि युवा नेते उपस्थित होते. युवा नेते नील सोमय्या, डॉक्टर त्रिपाठी, प्रवीण दहितुले, रामराव सुर्वे, कल्पना व्यंकटेश, रंजनीताई, कोळंबकरताई, युवा मोर्चाच्या युवती प्रमुख विचारे, त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष आणि जनता शाळेच्या प्राचार्यही उपस्थित होत्या. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी सभागृहात प्रवेश करताच विद्यार्थ्यांची हातमिळवणी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे, त्यांच्या भावी आयुष्याचे आणि सध्याच्या काळात चालणाऱ्या शैक्षणिक स्पर्धांचे महत्त्व पटवून देत पालकांच्या मेहनतीचे आणि भावी आयुष्यातील मुलांच्या स्वप्नाबद्दलचे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फोल्डर आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सह्याद्री शाळेमधील 10वीत 96% गुण मिळवलेला आदेश मुंडे, सरस्वती हायस्कूलमधील 90% गुण मिळवलेली रिचा त्रिपाठी, IWS ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समधील 92% उत्तीर्ण झालेली समया PSK या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल त्याचप्रमाणे करिअरबद्दल मार्गदर्शन केले. जनता शाळेच्या प्राचार्य आणि महिला अध्यक्ष सुलक्ष्मीताई यांनी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित केले. चांगले टक्के असूनही अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना हवं ते कॉलेज मिळू शकलेलं नाही आणि जर कॉलेज मिळत असेल तर आवडीचा विषय त्यांना मिळत नाही. या विद्यार्थी समस्यांबद्दल त्या बोलत होत्या. आज भारतीय जनता पार्टी आणि युवक प्रतिष्ठान आमचे खासदार किरीट सोमय्या यांच्या वतीने हा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही भांडूप मंडळाचे पदाधिकारी म्हणून मी महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि आमच्या इथे बाजूला दिनेश मनसुख आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या युवती प्रमुख आहेत विचारी अंकिता विचारे इथे आमच्यासोबत आहेत. ह्यांच्या प्रयत्नाने ह्या लोकांनी पूर्ण भांडूप फिरून 100-200च्या वर मुलांची नावं आणली आणि हा कार्यक्रम सोहळा इथे झालेला आहे. आमच्या मुंबईचे जे महामंत्री आहेत युवाचे नील सोमय्या हेही ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्याच प्रोत्साहाने दरवर्षी आमचा हा कार्यक्रम होतो आणि आज मला वाटतं हे 9वं वर्ष आहे ह्या कार्यक्रमाचं. तर भाजपाचे लाडके युवा नेते नील सोमय्या यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा उपयोग, 3rd जनरेशनची 3G ते 10G पर्यंत होणारी सफर याबद्दल मार्गदर्शन केले. आज आपण इतर विधानसभांप्रमाणे आज आपण भांडूप पश्चिमचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. भांडूप पश्चिमच्या कार्यक्रमात आपण एकूण 193 स्टुडंट्स यांचा आपण सत्कार केला. त्यात आपण काही लास्ट मोमेंटला ॲड पण केले स्टुडंट्स, कारण त्यांच्याशी काही कारणांनी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. आपण त्यांचे जे ॲड झालेले स्टुडंट्स आहेत त्यांना आपण स्पेशली ते सर्टिफिकेट घरी पोचायचा बंदोबस्त करू आणि 193 पैकी फक्त एकच स्टुडंट ज्यांनी ऑलरेडी 12वी नंतर चेन्नईला ॲडमिशन घेतले, तो अभ्यास करायला गेला, त्याचे वडील आले होते. बाकी सगळे स्टुडंट्स उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिवसेना नगरसेविका सारिका सोनार यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संजय सोनार आणि नगरसेविका सारिका सोनार यांनी महाविद्यालयीन पुस्तके वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीकॉम क्रिएशनच्या सहकार्याने हा उपक्रम चंदनवाडीत राबविला गेला. या कार्यक्रमास ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, नौपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ बग्गासाहेब लाडसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत सध्या तरुण पिढीत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालल्याची खंत व्यक्त केली. तर आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरवून घेऊन अभ्यास करा असा सल्ला देत उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बग्गासाहेब यांचा सत्कारही कार्यक्रमाअंतर्गत केला गेला आणि त्यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयीन पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. तर या कार्यक्रमाची माहिती संजय सोनार यांनी S9शी बोलताना दिली. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीकॉम क्रिएशन दादर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही गेले 7 वर्ष मी वह्या वाटप करत होतो विद्यार्थ्यांना, गरजू गरीब विद्यार्थ्यांना. वह्या तर सगळेच वाटप करतात. आता आम्ही गेले 2 वर्षापासून 11वी ते 15वी अशी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पुस्तके देतो. तो उपक्रम आम्ही इथे राबवतो. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंड पूर्वेकडील आझादनगर येथे कन्स्ट्रक्शन साईटवरील पाण्यातील विद्युत प्रवाहामुळे तरुणीचा मृत्यू. मुलुंड पूर्वेकडे असणाऱ्या आझादनगर येथील अरिहंत कन्स्ट्रक्शन या साईटवर आज सकाळी 7:30च्या सुमारास पाण्यामध्ये असलेल्या विद्युत प्रवाहामुळे 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. याबद्दल बिल्डर पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता आमचा काहीही दोष नसल्याचे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. तर गेली बरीच वर्ष आझादनगरमधील हा SRA प्रकल्प रखडलेला असून येथील लोकांची ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये तात्पुरती सोय केली आहे. परंतु इथेच खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे गटारातील पाण्याचा निचरा होत नसून गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे तिथे पावसामध्ये गुडघाभर पाणी साचते. या ठिकाणी असलेल्या शौचालयाजवळ इलेक्ट्रिक केबिनमधील केबल ह्या लटकत असून रविवारी ह्या केबल पाण्यात पडून एका कुत्र्याचा मृत्यू झाला होता. तर आज सकाळी 7:30च्या सुमारास सुमित्रा स्वेन या 23 वर्षीय तरुणीचा शौचालयाला जात असताना पाण्यातील विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून मृत्यू झाला. या विरोधात येथील रहिवाशांनी अरिहंत कन्स्ट्रक्शनच्या बिल्डर पांचाळ विरोधात असंतोष व्यक्त करीत बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सांडपाणी जमा होतं, ते काय बाहेर जात नाही, निघायला जागा नाही बाहेर. त्याच्यामुळं जे काय MBCBने वायरीचं जे काय आहे कटिंग झालेली ते पाय पडल्यानंतर पाणी जमा होतं, मुलीला दिसलं नाही आणि तिचा मृत्यू झाला. ही पांचाळ बिल्डरची साईड आहे. पांचाळ, अच्छा. आणि अजून 1-2 त्याच्यावर पार्टनर आहेत. हां, 8 वर्षाच्या साईडला. त्यांचं काय माहीत नाही मला, एवढं जानकारी नाही. काम का थांबलं पण सध्या 8 वर्ष झालेत पूर्ण. हा एक कुत्रा शॉक लागून मेला होता. MBCBवाल्यांना कंप्लेंट केली होती, काय कोणी लक्ष देत नाही, आले नाही, टायमावर येत नाही. S9 न्यूज मुंबई. ठाणे शहर काँग्रेस आणि पूर्व ब्लॉक कमिटी तसेच अंजनी पुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या वाटून शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला. ठाणे शहरातील कोपरी गावात काँग्रेस पूर्व ब्लॉक कमिटी तसेच अंजनी पुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार म्हणून स्थानिक नगरसेविका मालती पाटील आणि ब्लॉक अध्यक्ष रमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. परिसरातील स्थानिक मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. परिसरातील महिला वर्गाचाही या उपक्रमास हातभार लागला. तर नगरसेविका मालती पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तर गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांकरिता राबवित असल्याचे नगरसेविका मालती पाटील यांनी म्हटले. जो वह्या वाटपाचा दिवस जो आमचा आहे तो मी नगरसेविका म्हणून नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून माझे मिस्टर कार्यकर्ते जे काँग्रेसचे होते ज्या पदावर, तेव्हापासून हा प्रोग्राम आम्ही राबवतो. आणि जरी नगरसेविका स्थानिक जरी कोपरी गावातले असली तरी माझा प्रभाग हा 50 आहे. आणि कोपरी गावापासून ते जे प्रभाग 50 आहेत ते वॉर्ड वाईज आम्ही वाटतो. आणि जे गरीब मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल याचा आम्ही विचार करूनच त्या एरियामध्ये वह्या वाटप देऊन मुलांना त्यांना शिक्षणामध्ये अजून आमच्याकडनं काय मदत होऊ शकेल की याचा जास्तीत जास्त आम्ही पुण्याचा वाटा आणि मुलांना त्याचा फायदा करून देतो. त्याचप्रमाणे 10वीच्या विद्यार्थ्यांना माझ्या प्रभागात जी शाळा क्रमांक 3 आणि 16 आहे तिथे 10वीच्या मुलांना 10वीचं शिक्षण सोपं कसं जावं किंवा पेपर सोपे कसे जावे यासाठी इझी जे 10वीचं जे क्लासेस वगैरे आहेत त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत. ब्लॉक अध्यक्ष रमाकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही
स्थानिक नगरसेवक मालती पाटील, त्याचप्रमाणे आमच्या अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था याच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो. कोपरी गावातील, त्याचप्रमाणे कोपरी गावाच्या आजूबाजूला जो गरीब समाज आहे त्या समाजातील विद्यार्थ्यांना आम्ही पेन व वह्या वाटप, त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर खाऊही वाटला जातो. आणि हा उपक्रम करण्याच्या मागे एवढाच हेतू आहे की ही जी शाळकरी मुलं आहेत यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांना त्या नोटबुक्स आहेत, ज्या वह्या आहेत त्या त्यांना येणाऱ्या त्यांच्या फ्युचरमध्ये कामाला येण्यासाठी आम्ही उपक्रम राबवला जातो. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा. तर मुलुंडमध्ये कन्स्ट्रक्शन साईटवर पाण्यातून विजेचा झटका लागून तरुणीचा मृत्यू. S9च्या बातमीपत्रात आधी इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.